नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या अनेक नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. यातच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं असता त्यांनी जास्त बोलणं टाळलं. लढले दक्षिण पश्चिम मधनं आपल्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा राहील असं बोललं. आपण दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात उतरणार का? काय प्रतिक्रिया? ही चर्चा सुरू आहे. अरे बाबा, मी एकटा कधी निर्णय घेत नसतो. आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि कसा आदेश देईल जो काय असेल ते. तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाने आदेश दिला तर लढण्याची? चला पुढचा विषय. परंतु रोहित पवार यांनी अनिल देशमुखांना पाठिंबा दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुख उभे राहणार असतील तर आमचा नक्कीच पाठिंबा आहे असं ते म्हणाले आहेत. आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील, जेलमध्ये जायला घाबरले नसतील, अन्यायाच्या विरोधात ते लढले, मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो, महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने 2014 नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं, द्वेषाचं राजकारण केलं, समाजामध्ये तेढ निर्माण केला, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केला, असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.